प्रभूची स्तुती असो की आज सायंकाळी प्रभूची उपस्थिती या ठिकाणी आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जग आणि जगातल्या गोष्टी अंधाराने ग्रासलेल्या आहेत. अनेक ठिकाणांमध्ये बरेचसे लोक परमेश्वराला मानत नाहीत. कुणी असं म्हटलं की खरंच तुमचा देव येशू ख्रिस्त जिवंत असता तर जगात एवढं पाप राहिलं नसतं. पण वास्तविक पाहता हे सत्य आहे. एखाद्याला स्वच्छ व्हायचंय, त्यांना असं म्हणून चालणार नाही कंपनीत साबण तयार झालाय तरी मी अस्वच्छ काय. साबण मिरजेतल्या एका दुकानात आलेला आहे पण तरी मी अस्वच्छ काय. जोपर्यंत त्याचा वापर करणार नाही स्वच्छता होणार नाही. जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताला परिधान करत नाही तोपर्यंत सुटका मिळत नाही प्रियांनो. आणि म्हणून सगळीकडं वाईट गोष्टी अनेक प्रमाणात वाढलेल्या दिसतात. जग अंधाराने ग्रासलेलं आहे, पण देवाला धन्यवाद की स्वर्गाचा प्रकाश येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. हालेलुया. त्याच्या पवित्र प्रकाशाने त्याने तुम्हाला आणि मला प्रकाशित केलेलं आहे. एक समय असा आहे बायबलमध्ये की ज्या समयामध्ये पृथ्वीची निर्मिती नाहीये, ग्रह सूर्य चंद्र तारे काय बनवलेले नाहीयेत, मानवाची निर्मिती नाहीये, कुठल्याच गोष्टी अस्तित्वात नव्हत्या. तेव्हा सगळीकडं अंधकार होता. सगळ्यांनी म्हणा अंधकार. सगळ्यात सुरुवातीला सगळीकडे काय होता? अंधकार होता. आता आपली अशी प्रत्येकाची सवय की जे आपल्याला दिसतं ते आपण बोलतो. जे आमच्या नजरेला दिसतं त्याच्याविषयी आम्ही बोलतो. एखाद्या व्यक्तीला कळालं मी आजारी आहे, मग तो फक्त त्या आजाराबद्दल बोलत राहतो. एखाद्या व्यक्तीला कळालं की ही अशी परिस्थिती आहे, नकारात्मक असो सकारात्मक असो कुठलीही परिस्थिती असो, त्या परिस्थितीत आम्हाला जे दिसत असतं त्याबद्दल आम्ही नेहमी बोलत असतो. जे आमच्या डोळ्यांना दिसतंय त्याबद्दल आम्ही बोलत राहतो. पण ज्यावेळेस अंधकार होता, देवबाप असं म्हणत नाही सगळीकडे अंधकार आहे, खूपच गडद अंधकार आहे, भयावह अंधकार आहे. प्रभू अंधाराचं वर्णन करत नाही. अंधकार होता आणि त्या अंधारात तो अंधाराबद्दल बोलत नाही, तर तो म्हणतो प्रकाश हो आणि प्रकाश झाला. हालेलुया. जे काही आपला देव करतो ते सगळं चांगलंच करतो प्रियांनो. जेव्हा तो बोलतो अंधारी परिस्थितीमध्ये, त्या अंधाऱ्या परिस्थितीमध्ये जेव्हा देव बोलला त्याने काहीतरी चांगलं केलं. जर तुमच्या जीवनात आज अंधकार आहे, माझ्या देवाने तुम्हाला योग्य ठिकाणी आणलंय, कारण की तुमचा अंधकार आज रात्री प्रकाशात बदलणार आहे. कारण स्वर्गीचा देव तोच परमेश्वर ज्याने प्रकाश निर्माण केला तो आज रात्री या ऑडिटोरियम मध्ये उपस्थित आहे. हालेलुया. तो देव परत एकदा तुमच्या जीवनाविषयी बोलणार आहे. तुमच्या जीवनातल्या अंधकाराविषयी तो बोलणार आहे. त्याचं सामर्थ्य आज तुमच्या जीवनाकडे आल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. म्हणा देव बोलला, प्रकाश हो आणि प्रकाश झाला. तुमच्या जीवनातील वाईट परिस्थितीबद्दल बोलायचं बंद करा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? काही लोक फक्त स्वतःच्या नकारात्मक परिस्थितीबद्दल बोलत राहतात. माझ्यावर एवढं कर्ज आहे, माझं दुःख असं आहे, माझा आजार असा आहे, माझं टेन्शन असं आहे, माझ्या जीवनात हे, माझ्या जीवनात ते. आणि काही लोकांना एक विषय आला की त्याच्यात अजून एक विषय, फक्त निगेटिव्ह 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 बोलत राहतात. नकारात्मक परिस्थितीत आमच्याकडे हिम्मत पाहिजे बोलायची. ह्या परिस्थितीत पण माझा देव प्रकाश आणणार आहे. हालेलुया. माझा देव माझ्या जीवनातली, माझ्या परिवारातली परिस्थिती बदलणारा परमेश्वर आहे. तो कधीच हताश होत नाही. कुठली परिस्थिती त्याच्या हाताच्या बाहेर जाऊ शकत नाही. तो एवढा मोठा आणि सामर्थ्यवान परमेश्वर आहे. तुम्हाला वाटलं वेळ मिळाला म्हणून तुम्ही इथं आले नाहीत, माझ्या देवाने तुम्हाला इथं आणलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि माझा देव ज्यावेळेस आणतो त्यावेळेस तो तुम्हाला जसे आलात तसं जाऊ देणार नाही. हालेलुया. त्याला आज रात्री काहीतरी करायचंय. आज तुमच्या जीवनावर त्याला आपला मुख प्रकाश पाडायचा आहे. तुम्ही तयार आहात का? हालेलुया. माझा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला.
कधी कधी एखाद्याला आपण सांगतो की हे काम करा, आणि कधी कधी ते काम होईल पण किंवा होणार पण नाही. पण जेव्हा देव बोलतो ना प्रियांनो, त्या शब्दात बदल होत नाही. एकदा देव बोलला तर ती गोष्ट पूर्ण होणार. हालेलुया. त्या प्रभूचं वचन आहे, देव बोलला प्रकाश हो, आणि प्रकाशच झाला. हालेलुया. प्रकाश झाला, आणि मग सगळीकडं देवाचा प्रकाश त्या ठिकाणी आहे. अंधकार प्रकाश देवाने वेगळे केले, आणि मग त्यांची नावं ठेवली. रात्र आणि दिवस त्यांना वेगळं करण्यात आला. हा पहिला दिवस. देवाच्या प्रिय लोकांनो, वास्तविक पाहता परमेश्वराने किती दिवसात जग बनवलं? किती दिवसात? 6 दिवसात सगळं बनवलं. 7व्या दिवशी विश्राम घेतला. निर्मितीचे 6 दिवस. 4थ्या दिवशी परमेश्वराने सूर्य चंद्र तारे निर्माण केले. कितीव्या दिवशी? 4थ्या दिवशी. मग आधीचे 3 दिवस काय देवा अंधारात काम करत होता? घरात तुम्ही आलात, पहिलं बटन कसलं लागणार? मिरजेतले लोक पंखा नाही लावत ना. पहिलं बटन लाईट आला, प्रकाश आला की तुम्हाला दिसणार आहे घरात. अंधारात तुम्ही कुलूप उघडलं, घर उघडलं, घरात सगळा अंधार आहे, पहिलं बटन तुम्ही लावणार, पहिला तुम्ही दिवा उजळणार, त्याच्यानंतर तुम्हाला घरातलं दिसणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट प्रकाश हो, प्रकाश झाला. देवाच्या प्रिय लोकांनो, सूर्य चंद्र तारे तर 4थ्या दिवशी देवाने निर्माण केले. मग त्याच्या आधी काय अंधकार होता का? माझ्या देवाला, तुमच्या देवाला सूर्य चंद्राची गरज नाही. आमचा देव स्वतः प्रकाश आहे. देवाने सूर्याच्या प्रकाशात काम नाही केलंय, त्याने स्वतःच्या प्रकाशात काम केलंय. आज एखाद्याला हाक मारली तर आवाज पोहोचायला वेळ जातो. चांगलं उदाहरण म्हणजे जेव्हा आकाशात वीज चमकते, पहिला आवाज येतो का पहिली लाईट दिसते? सेम आहे राव, मुंबईमध्ये पण असंच आहे. वीज चमकली की पहिला प्रकाश दिसतो, आणि मग थोड्या वेळाने कडकड कडकड आवाज येतो. आवाज उशिरा येतो, लाईट आधी दिसते, उजेड आधी दिसतो, प्रकाश आधी दिसतो. प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर एका सेकंदाला. किती? एका सेकंदाला किती लाख? 3 लाख किलोमीटर एका सेकंदात लाईट जाऊ शकतो, एवढा प्रकाशाचा वेग आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, तुमच्या देवा एवढं वेगवान जगात कुणीच नाहीये. ज्याला समजेल त्याला समजेल. हालेलुया. तुम्ही ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करता, कदाचित त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचायला विलंब लागेल, पण तुमच्या एका हाकेला तात्काळ धावून येणारा, ज्याच्याकडे प्रकाशापेक्षा मोठा वेग आहे, तो परमेश्वर तुमचा आणि माझा देव आहे. लोकांना वाटतं 4 दिवस झाले लाजराच्या कबरेजवळ येशू काय आलाच नाही. तो त्याचा टाइम होता. देव आपल्या घड्याळाप्रमाणे चालत नाही. किती लोक आमेन म्हणतील? तो देव वेगळा, त्याचं कॅलेंडर वेगळं, त्याचं घड्याळ वेगळं. हालेलुया. आमचं वेगळं आहे, त्याचं वेगळं आहे. त्याचा योग्य समय तो बघतो आणि त्यावेळेस तो काम करतो. प्रियांनो, योग्य समय धावून येणारा तो परमेश्वर आहे. परमेश्वर त्याच्या पवित्र प्रकाशामध्ये संपूर्ण जगाची निर्मिती करतो, आणि त्या देवाला सूर्यचंद्राची गरज नाहीये. कारण निर्मिती कधीही निर्मात्यापेक्षा मोठी होऊ शकत नाही. मोठे मोठे डोंगर तुम्ही पाहाल आणि म्हणाल काय डोंगर आहे, डोंगरा तुझ्या पाया पडू का? डोंगर म्हणाल नको पडू, माझ्यापेक्षा आमचा देव मोठा आहे, त्याच्या पाया पड. ज्याने आम्हाला बनवलं तो आमच्यापेक्षा मोठा आहे. हालेलुया. जगात सगळ्यात मजबूत काय आहे? सगळे ब्रिज वगैरे सगळ्या गोष्टी लोखंडाच्या बनवतात. सगळ्यात मजबूत काय आहे? लोखंड सगळ्यात मजबूत आहे. आज सगळ्या गोष्टी काही घ्या, मजबूत बनवायचं तर लोखंडाचं. कोणीतरी म्हटलं लोखंडा तू सगळ्यात मजबूत आहेस, तुझ्यासारखं स्ट्रॉंग कोणीच नाही. लोखंड म्हटलं मी नाही रे बाबा, आग सगळ्यात मजबूत आहे.
अग्नी आली का मी वितळून जातो. त्या अग्नी पुढे लोखंड वितळून जातं. म्हणून मी मजबूत नाही बाबा, ती अग्नी सगळ्यात श्रेष्ठ आहे. अग्नी बलवान आहे, लोखंडापेक्षा अग्नी बलवान आहे. अग्नीने ऐकलं मी बलवान आहे. अग्नीने म्हटलं मी बलवान नाहीये. ते पाणी आणि तो पाऊस बलवान आहे. सगळ्यात बलवान कोण असेल तर ते पाणी, तो पाऊस बलवान आहे. कारण की पाणी पडलं का मी विझून जाते. पाण्यापुढं माझं काही चालत नाही. पाण्याने ऐकलं मी बलवान आहे. पाणी म्हटलं मी बलवान नाहीये. सूर्याची प्रखर किरणं पडली का माझी वाफ होऊन जाते. सगळ्यात बलवान सूर्याची किरण आहेत. सूर्याने ऐकलं की सूर्य सगळ्यात बलवान आहे. सूर्य म्हटला मी बलवान नाही रे बाबा. आकाशातले ढग सगळ्यात बलवान आहेत. असे आले का माझा सगळा प्रकाश झाकून टाकतात. पृथ्वीवरती किरण पोचू देत नाही. ढग आले की सगळा प्रकाश आडतो. सगळ्यात बलवान जर जगात काय असेल, आकाशातले ढग आहेत. ढगांनी ऐकलं. ढग म्हटले अरे बाबा असं नाही, असा वारा येतो मला वाहत घेऊन जातो. डोंगर असतो आणि मी त्याच्यावर आदळलो का एक भाग इकडं दुसरा भाग तिकडं, मी कसला बलवान. सगळ्यात बलवान हे मोठे मोठे पर्वत आहेत. पर्वताने ऐकलं आम्ही सगळ्यात बलवान आहेत. पर्वत म्हटलं मी बलवान नाही, माणूस सगळ्यात बलवान आहे. हे कुदळ फावडे JCB वगैरे काय काय घेऊन येतो, सगळे डोंगर फोडून टाकतो. रस्ते कर, बिल्डिंग बांध, काय काय कर. माणसं एवढं बलवान कोणीच नाही म्हणे. डोंगर फोडू शकतो माणूस. माणसाने ऐकलं. माणूस म्हटलं मी बलवान नाहीये. मी लाडू, पेढे, बदाम, पिस्ते सगळं खातो. आणि ते वजन उचलतात पैसे देऊन. त्याला काय बोलतात ते, हा जिमला जातो, काय काय करतो, हे खा ते खा, असं कर तसं सगळं करतो. स्वतःला खूप सांभाळतो, खूप स्वतःची काळजी घेतो. पण एक दिवस असा येतो ना की मला मरावं लागतं. आणि म्हणून सगळ्यात बलवान जर काही असेल तर ह्या जगात मरण सगळ्यात बलवान आहे. मरणाने ऐकलं की मरण सगळ्यात बलवान आहे. मरणाने म्हटलं मी बलवान नाही. सगळ्यात बलवान तो आहे ज्याने 2000 वर्षापूर्वी मला हरवलं होतं. सगळ्यात बलवान तो येशू आहे की ज्याने मरणावरती विजय प्राप्त केला. येशू सगळ्यात बलवान आहे. बोलो येशू मसीह की. अशा देवाकडे तुम्ही आलायत. हालेलुया. अशा प्रभूकडे तुम्ही आलेला आहात की जो सगळ्यात बलवान आहे. प्रियांनो, देवाच्या प्रिय संतगणांनो, त्या देवाला सूर्य चंद्राच्या प्रकाशाची गरज नाही. तो स्वतः प्रकाश आहे. तो सामर्थ्यवान आहे. आणि जर तो प्रकाश आहे तर त्याने आम्हाला काय बनवलंय ऐका. पहिले थेसलोनी 5 अध्याय 3 ते 5 वचन. 1 Thessalonians chapter 5 verses 3 to 5. पहिले थेसलोनी 5 3 ते 5 ऐका. शांती आहे, सुरक्षितता आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणारच नाहीत. बंधुजन हो, त्या दिवसाने, शेवटल्या काळातील तो भयंकर दिवस त्याबद्दल लिहिलंय. बंधुजन हो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. कोणासारखे गाठावे? चोर कसा गाठतो? अचानक गाठतो का काय असं पत्रिका वगैरे देतो की ह्या दिवशी मी तुमच्या घरी चोरीला येणार आहे, सगळे तयार होऊन बसा, एकदम नट्टापट्टा करा, एकदम मस्त सगळे एकदम रेडी राहा, जो काही ऐवज असेल तो टेबलवर आणून ठेवा, आम्ही ह्या दिवशी येणार आहेत. चोर असं म्हणतो का? चोराचा दिवस कसा असतो? चोर अकस्मात येतो. कोणाला चावून लागणार आहे, कोणाला कळणार नाही, असा अकस्मात तो दिवस येणार आहे असं बायबल सांगतं. बंधुजन हो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. हालेलुया. म्हणा, मी प्रकाशाची प्रजा आहे. मी प्रकाशाची प्रजा आहे. आपला देव प्रकाश आहे. हालेलुया. आमच्या देवाकडे असा प्रकाश आहे की त्या प्रकाशामध्ये त्याने तुम्हाला आणि मला प्रकाशमान केलंय आणि त्या प्रकाशाचे तुम्ही आणि मी लेकरं आहोत. देवाच्या प्रिय संतगणांनो, ज्या वेळेस प्रकाश येतो, म्हणजे त्या प्रकाशाची तुलना मी देव बाप्पा बरोबर करत आहे. जेव्हा अंधकार आहे आणि त्या अंधारात ज्या वेळेस उजेड येतो
अंधार आहे, लाईट लावली. लाईटला सांगावं लागतं का, ए अंधाराचं निघ, आत्ताच्या आत्ता ताबडतोब निघून जा. ते दुष्टात्मे काढतात ना 4-4 तास लोक, तसं तर करावं नाही लागत. कळतंय तुम्हाला मी काय सांगतोय? ऐकताय का नाही ऐकत आहे? काय लोकांना लई मजा येते भूत काढताना. सकाळी स्टार्ट करतात 9ला, 5 पर्यंत नक्की जाणार पास्टर. अरे येड्या, तू का वेळ घालवतोय? आराधना करत बस, दुसरं कर काहीतरी. तो एवढा स्ट्रॉंग आहे. विश्वासाने सामर्थ्याने डिक्लेअर कर. ते दुष्टात्मे तुला एवढे घाबरतात, तुला जर कळालं तर तू उड्या मारशील आनंदाने. हालेलुया, प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्ताने काय 4-4 दिवस भूत काढले का? एक भूत काढायला नाही, आज नाही जमणार, आता शुक्रवारी उपास आहे या. ते असीम सामर्थ्य प्रभूकडे आहे आणि त्या प्रकाशाची त्याने तुम्हाला आणि मला प्रजा केलेली. जसा प्रकाश आल्यावर अंधकार निघून जातो, आपला देव आला ना, तिथं अंधकार थांबू शकत नाही. प्रभूची उपस्थिती आली ना की त्या ठिकाणी अंधकार नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. माझा देव आला ना, अंधकार निघून जातो प्रिय. हालेलुया. सूर्याकडे बघता येईल. मी असं माझं डोळे पण इथपर्यंतच नेतो, असं वर नेत नाहीये. सूर्याकडे बघता येईल आपल्याला कंटिन्यू. सूर्याकडे पाहणं शक्य नाही. अरे जर सूर्याकडे पाहू शकत नाही तर देवाकडे कधी पाहू शकणार आहेत प्रियांनो? जर सूर्य एवढा तेजस्वी आहे, आमचा देव किती तेजस्वी असणार आहे. हे बायबल स्पष्ट सांगतं की माझ्या प्रभू समोर, त्या स्वर्गीय देवासमोर असं उभं कुणी राहत नाही. त्याचा तेज एवढं आहे ना, असं बघत वा किती छान आहे देवा तू, असं म्हणायची कुणातच हिंमत नाही. त्याला बघितलं का डायरेक्ट लोटांगण. ते कराराचा कोश ऐकलंय तुम्ही? हे इस्रायल लोक काही पहिल्यापासून असेच आहेत. एक काळ होता देवाला विसरले, ते युद्ध झालं पलिष्ठांबरोबर. आता चाललंय तसंच. पलिष्ठांना वाटलं अरे चांगलं सोन्याचा डब्बा भेटला, चला घेऊन चला, हे उठा बॉक्स, चल लेके चल. हे इस्रायल लोकांना हरवलं आणि कराराचा कोस त्यांनी हस्तगत केला आणि घेऊन गेले आणि म्हटले काहीतरी देवाचं दिसतंय, हे काहीतरी देवाचं दिसतंय. मग असं करू आपण, दागोन आणि ह्यांना दोघांना एका कमऱ्यामध्ये ठेवू आपण. आता ज्यावेळेस कोश दागोनाच्या त्या भवनाकडे नेला असेल, असा दागोन उभा तो सैतान. आणि ज्यावेळेस कोश तिथे नेला, दागोन मनात म्हणत असेल अरे तुम्ही माझी पूजा करता, कशाला आणलं रे बाबांनो त्याला इकडं? अरे तो खरा आहे, मी खोटा आहे रे बाबा, तो खरा देव इकडं आणू नका, माझा बँड वाजल, त्याला घेऊन जा. ते म्हणले इथंच ठेवणार. हे असा उभा दागून आणि त्याच्या पुढे ठेवला कोश. दागोनाचे पुजारी रोज त्याची सेवा करायचे, त्या सैतानाची. पण त्या दिवशी त्यांनी फार मोठ्या संकटात दागोनाला टाकलं होतं. कसा उभा राहू? गेले सगळे निघून. आता आत काय झालं असेल तुम्हीच विचार करा. अंधाराचा आणि प्रकाशाचा मेळ नाही बसू शकत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? असत्य आणि सत्य एकत्र नाही राहू शकत. हे आमच्या देवाची खासियत आहे. जिथं उभं राहील ना तिथं टॉप मध्येच राहणार. जिथं येईल तिथं अद्भुतच काम करणार. हे दागून डायरेक्ट उपडा पडला, साष्टांग दंडवत. दुसऱ्या दिवशी आले त्याचे भक्त, अरे आपला दागून पडलाय, ये उचल उचल लवकर उचल. कस काय पडला तू? तुम्हीच वाट लावतो, तुम्हीच म्हणता कसं. नीट नीट उभं कर त्याला, नीट उभं कर. अरे आता तरी काढा रे त्याला, आता तरी काढा.
दुसऱ्या दिवशी तर मग परत आले तर मग डायरेक्ट तोडफोडच. हे सामर्थ्य फक्त त्या परात्पर परमेश्वराकडे. एक आनंदाची गोष्ट सांगतो. कराराच्या कोशावर उपस्थिती होती. जळत्या झुडपात उपस्थिती होती. आज तीच उपस्थिती तुमच्या आत देवाने भरलेली आहे. चालतं फिरतं जिवंत देवाचं जिवंत मंदिर तुम्ही आहात. एखादं मंदिर एकाच जागेवरती उभं केलं त्याला ढकलता येत नाही दुसरीकडं. पण देवाने तुम्हाला आणि मला असं केलंय की त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या प्रकाशाची प्रजा केलेलं आहे. हालेलुया. त्याच्या प्रकाशाची प्रजा, त्या प्रकाशाची, त्या देवाची प्रजा त्याने आम्हाला केलेलं आहे. लोक ज्यावेळेस तुमच्याकडे पाहतील, काय रे तुझी एवढी उन्नती होते, माझा बाप आहे ना. हालेलुया. जसा माझा बाप आहे तसं त्याने मला बनवलंय. एवढं काय काय कोविड आलं, काय तुम्ही घाबरले नाही, काय झालं? बाप आहे ना बरोबर आमच्या. खरे विश्वासणारे प्रत्येक वाईट परिस्थितीत स्थिर टिकून राहतात. त्यांना भीती वाटत नाही. हालेलुया. ते हातबल होत नाही. अरे बापरे आता काय करू समज. अरे तो तुला मारायला येणार आहे. अरे माझा देव फुंकर मारतो ना, वैऱ्याचं सैन्य नष्ट होतं. तो माझ्या बरोबर आहे. माझा प्रकाश माझ्या बरोबर आहे. हालेलुया. माझा देव माझ्या बरोबर आहे. मला कोणाचं भय? ते अंधकार घेऊन येतील, पण आमच्याकडे जो प्रकाश आहे, सैतान त्याचा अंधकार तुमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करेल. आजार, विकार, संकट, अडचणी, कुठून तरी तो अंधकार आणण्याचा प्रयत्न करेल. पण आपल्याला गॅरंटी आहे, माझा प्रकाश माझा देव आहे आणि त्याच्या प्रकाशाने मला त्याची प्रकाशाची प्रजा केलेला आहे. हालेलुया. आम्ही अंधाराची किंवा सैतानाची प्रजा नाही, आम्ही त्या परात्पर देवाची, त्याच्या प्रकाशाची प्रजा आहोत. अंधाराची कर्म उघड आहेत बायबल सांगताना, मस्त लिस्ट दिलेली आहे. त्या गोष्टी आमच्या जीवनात असता कामा नयेत. आणि ज्या वेळेस आम्ही प्रकाशात चालतो त्यावेळेस आम्ही प्रकाशाचे गुण प्रज्वलित करतो. प्रियांनो, जो प्रकाश देवाने आमच्यामध्ये दिलेला आहे, जो उजेड परमेश्वराने आमच्यामध्ये घातलेला आहे, तो नेहमी आमच्यात झळकत राहिला पाहिजे. ते तेज नेहमी आमच्या जीवनातून प्रज्वलित होत राहिलं पाहिजे. निरंतर त्या देवाच्या पवित्र प्रकाशाचे आम्ही साक्षी आहोत. तो प्रकाश निरंतर आमच्या जीवनातून दिसत राहिला पाहिजे. त्या उपस्थितीमध्ये आम्ही निरंतर टिकून राहणं गरजेचं आहे. त्या सामर्थ्यात आम्ही नेहमी झळकत राहावं, ही देवबापाची इच्छा आहे. तो मोठा प्रकाश आहे, त्याने आम्हाला छोटे छोटे प्रकाश बनवून ठेवलं. दिवे आहेत आपण त्याच्या राज्यातले. हालेलुया. लूक याचा 8वा अध्याय 16 ते 18 वचन. लूक चॅप्टर 8 वर्सेस 16 to 18. लूक 8 16 ते 18. कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवटणीवर ठेवतो. दिवा लावून भांड्याखाली झाकून नाही ठेवत. ऑक्सिजन मिळेल का त्याला?
भांड्याखाली दिवा झाकून ठेवला तर काय होईल? विझून जाईल. जो प्रकाश देवाने तुमच्या अंतःकरणात दिलेला आहे. मग प्रकाश म्हणजे काय की काही लोकांना देव गिफ्ट देतो आणि त्या दिलेल्या कृपादानांचा वापर काही लोक करत नाहीत, झाकून ठेवतात त्याला. रविवारी चर्चमध्ये साक्ष देतात, माझ्या मुलाचं खूप डोकं दुखत होतं आणि मग परमेश्वराने मला प्रेरणा दिली, मुलाच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली, प्रभूने त्याला बरं केलं. बस आपले ते घरातले 4 लोक त्यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना. जर तुझा देव तुझ्या लेकराचं दुखणं तुझ्या प्रार्थनेने दूर करतो, तो हजारो लोकांचं बरं करणार आहे तुझ्याद्वारे. पण ज्यावेळेस ते गिफ्ट्स आम्ही झाकून ठेवतो, सुंदर आवाज आहे, देवासाठी नाही वापरला, झाकून ठेवला, ते गिफ्ट्स देवाने दिलेली जी कृपा आहे ती कुठंतरी आपल्या जीवनामधून प्रकट होऊ शकणार नाही. ज्या देवाने तुम्हाला आणि मला देणग्या दिलेल्या आहेत, काही लोक खूप चांगल्या रीतीने बोलू शकतात, काही लोक खूप बायबलचा अभ्यास करतात, मग जे तुम्हाला देवाने दिलंय त्याचा वापर नाही केला तर ते गिफ्ट्स आपल्या जीवनात प्रखरतेने कसे दिसतील, कशा प्रकारे आम्ही ते वापरू शकतो. दिवा मापाखाली झाकून ठेवू नका, पलंगाखाली ठेवू नका. काय होईल? तो दिवा अख्ख्या घराचा दिवा बनवेल आणि नंतर असा विझेल का सगळं विझून जाईल. ज्याला कळेल त्याला कळेल, बाकीच्याने इकडं तिकडं वळेल. मी तरी काय करू? जर देव बापाने तुम्हाला आणि मला दिव्यासारखं केलंय, दिवा दिवटणीवर ठेवतात, तो मापाखाली चुकीच्या ठिकाणी ठेवत नाहीत. जर तो प्रकाश देणारा दिवा देवाने तुम्हाला आणि मला बनवलंय, आज आम्ही ते गांभीर्याने देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनात ओळखलं पाहिजे. काय कॉलिंग्स दिलेत देवाने, कुठली गोष्ट परमेश्वराने आमच्या अंतःकरणात दिली आहे. काही लोकांचा दर वेळेस माइंड फ्लक्च्युएट होत राहतं. पगाराचा दिवस आला 1 तारीख, काही लोक खूप आत्म्यात प्रबळ असतात. प्रेज द लॉर्ड ब्रदर, हालेलुया ब्रदर, अशा मिठ्या मारतील, असं वाटतील 2-4 बर्गड्या आज मोडूनच टाकणार समोरच्या. एवढं एक्साइटमेंट, यस ब्रदर, यस, ओके, यस, बोलण्यात एकदम त्यांचं पॉवर. 1 आठवड्यात सगळं नाही का, हप्ते बिप्ते, घरभाडे, मुलांची फी, ट्युशन फी, किराणा, हे ते दुनियादारी सगळं. जरा थोडं मग पुढच्या आठवड्यातला प्रेज लॉर्डचे, हा प्रेज लॉर्ड ब्रदर, खिसे भरल्यानंतरचा प्रेज लॉर्ड वेगळा आहे, थोडं कमी झाल्यावर. आणि महिन्याच्या शेवटी तर असं वाटतं याला काही मुडदूस झालंय की काय. एक शब्द तोंडातून लवकर निघणार नाही. मी काय म्हणतो, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. मी म्हटलं तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रभूचं वचन आज रात्री तुमच्यासाठी आहे, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. एक विचारू, तुमचे खिसे भरलेले असले तरी तुम्ही जगाचा प्रकाश आहात का नाही? खिसे रिकामे झाले तर, कुणी तुम्हाला शिवीगाळ केली तर, का प्रकाश थोडा कमी होईल? त्यांनी मला खूप शिव्या दिल्या, तो माझ्याबद्दल असं बोलला, त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं. मोठेपणा म्हणून नाही, पण खूप नम्रतेने एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, खूप नम्रतेने स्वतःला शून्य करून एक गोष्ट सांगतो. अनेक वेळा प्रभूने मला स्वर्गाचा दृष्टांत दिला, पण त्या दृष्टांतात ना जे देवदूत म्हणा किंवा कुणीही संतगण मला त्या दृष्टांतात दिसले, त्या सगळ्यांनी मला नाव घेऊन बोलवलं, विकास म्हणून माझं नाव घेऊन. मला काय सांगायचंय माहितीये का, तिकडं फेमस आहे मी, इथं तुम्ही शिव्या काय ना ते काही करा, मला फरक पडत नाही. माझ्या देवाच्या नजरेत मी काय आहे मला कळालंय. कोण निंदा करतं, कोण काय करतं, कोण काय करतं, हमको फर्क नहीं पड़ता है,
किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. आपला देव काय म्हणतो ते महत्वाचं आहे. आमच्या आर्थिक गोष्टींवरती, आमच्या मूडवरती, कोण काय म्हणतं त्याच्यावरती आमचा प्रकाश झळकणं बिलकुल निर्भर नाहीये. संत पौल जेलमध्ये पडलेला आहे, फरमान काढलंय, शिरच्छेद होणार आहे लवकरच. काय पाहिजे रे बाबा, मरणार आहेस, काय पाहिजे तुला सांग, शेवटची इच्छा काय? काय नाही, थोडं लिखाणाचं सामग्री द्या मला. आणि तिथून फिलिपीच्या मंडळीला पत्र लिहितो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. अरे 5 स्टार हॉटेलमध्ये बसून नाही लिहिलं रे ते, 6x6च्या रूम मध्ये बसून, एका कोपऱ्यात बसून त्याने ते लिहिलं. इकडे ते बायबलची वचनं लिहितो, या कोपऱ्यामध्ये त्याचं जेवण आहे, एकीकडे त्याचं शी सगळे विधी पडले, घाम दुर्गंधी, त्या घाणेरड्या परिस्थितीमध्ये, त्या कर्कटलेल्या स्थितीमध्ये आता लवकरच संत पौलाचा शिरच्छेद केला जाणार आहे. त्या दुःखाच्या यातनेच्या परिस्थितीमध्ये मंडळीला सांगतो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. हालेलुया. त्याचा आनंद एकदा आला ना, कोणाचा बाप तो आनंद आमच्यातून काढून घेऊ शकत नाही. एकदा त्याची उपस्थिती आली ना, बस तुम्हाला माहीतच नाही बँक ऑफ हेवन मध्ये तुमच्या अकाउंटवर किती आहेत. ऐकताय तुम्ही? स्वर्गात संपत्ती साठवा. आणि ज्याला कळलंय ना माझ्या देवाच्या नजरेत मी काय, इथं तुटक्या मुटक्या सगळ्या तुटलेल्या घरात राहील, पण त्याचा रुबाब राजासारखा असेल, त्याचं बोलणं असं असेल. ही परिस्थितीला मी मानत नाही. माझ्या देवाच्या नजरेत देवाने मला आशीर्वादित केलेला आहे. फरक पडत नाही मला. जर तो प्रकाश आहे, त्याने मला प्रकाशाची प्रजा केलंय. दिवा दिवटणीवर ठेवतात, मापाखाली पलंगाखाली ठेवत नाहीत. त्याचं एक स्थान असतं. आपली डिग्निटी ओळखा प्रियांनो, आपला दर्जा ओळखा. दर्जा सोडून खाली यायचं नाही. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टी? हालेलुया. अचानक काय झालं पाळक साहेबांना माहित नाही, इतक्या शिव्या द्यायला लागले, त्यांच्या मुखातून कधी ऐकलं? दिवा दिवटणीवरून खाली आलाय. काय प्रार्थना करणारी ती, काय चिडली त्या दिवशी. दिवा दिवटणीवरून खाली आलाय. आग लावून टाकेल तो दिवा, व्यर्थ करेल सगळं. धाव संपवणं म्हणजे मर्यादेच्या खुणेकडं, आपल्या विजयाच्या खुणेकडं धावणं, त्याला अर्थ आहे. अंधाधुंदी धावायचं नाही. रेस लागली ह्या मैदानात आणि तुम्ही पळताय कोल्हापूरच्या रोडकडं. तुम्ही म्हणता मी कोल्हापूरला पोहोचलो, लोक म्हणतील येड्या, शर्यत इकडची होती, तू कुठं तिकडे गेलायस, बक्षीस मिळेल का? जिथं शर्यत आहे तिथं धावावं लागेल. निष्कारण गोष्टी नाही करायच्या. दिवा दिवटणीवर ठेवला पाहिजे. हालेलुया. आपला दिवा योग्य जागेवरती राहू द्या. साक्ष कधीच कलंकित होऊ देऊ नका प्रियांनो. हालेलुया. मिशनच्या प्रॉपर्टीज वाचवण्यासाठी झटा. थोड्याशा नोटांसाठी, थोड्याशा पैशांसाठी, आणि ज्यांनी घेतलेत आता ह्या जगातच नरकातलं जीवन ते जगतायत. थोड्याशा पैशासाठी काही लोक चुकले. एका भावाची समजूत काढली, अरे याच्यात पडायचं नसतं, आपण करू नका असं. पाळक लोक भेटायला गेले, असं करू नका ब्रदर. तो काय माठ्या म्हणतो माहिती, मला देवानी दाखवलंय. यांना कसं देव दाखवतो? बरोबर सुंदर मुलीविषयीच यांना देव दृष्टांत देतो. त्या मुलीला दृष्टांत होतच नाही, याला दृष्टांत होतो. आणि फार काडी काडी होऊन फार मरायला झाल्यासारखं होतो, आणि देवाने मला दाखवलंय. देवाच्या प्रिय लोकांना, आज ती डिग्निटी
देवाने ज्या स्तरावर आम्हाला ठेवलंय तो स्तर कधी सोडायचा नाही. तुमची परीक्षा होईल. तुम्हाला कोणी असे शब्द वापरतील की ज्या शब्दांमुळे तुमचं मन दुःखी होणार आहे. कोणी तुमचा तिरस्कार करतील. आणि मी म्हणत नाही अमेरिकेहून कोणीतरी येणार आहे, तुमच्या घरातले सख्खे रक्ताचे ब्लड रिलेटिव्स असं कॉर्नर करतील, असा कचरा करतील ना तुमच्या, असं जिव्हारी लागल याचा जीव घेऊ की काय करू. प्रभू म्हणाल दिवटणीवर वर वर दिवटणीवर, खाली यायचं नाही. त्यांनी दर्जा सोडलाय, तू दिवटणीवर राहा. प्रभू तू सगळं सहन केलं, मला पण शक्ती दे, मी पण सहन करीन, कारण मला माझं पारितोषिक या मूर्खामुळे घालवायचं नाहीये. हा चूक करतोय, हा मला आत्म्यात खच्चीकरण करायचा प्रयत्न करतोय, मी त्याच्या शिवीगाळीचं उत्तर देणार नाही. त्याने माझा छळ केला तरी मी त्याला प्रत्युत्तर देणार नाही. जे असेल ते मी निमूट सहन करील, कारण मला माहिती आहे माझं पारितोषिक मोठं आहे. हालेलुया, माझं पारितोषिक मोठं आहे. दिवा दिवटणीवर राहू द्या. शेजारच्याला सांगा, दिवा दिवटणीवर राहू द्या. आत येणाऱ्यांना उजेड दिसावं म्हणून तो दिवटणीवर ठेवतात. प्रकट होणार नाही असे काही झाकलेलं नाही, आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा. ज्याच्या जवळ आहे त्याला दिले जाईल, ज्याच्या जवळ नाही त्याचे जे काही आहे म्हणून त्याला वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. दिवा दिवटणीवर ठेवायचा, त्या माणसाची उन्नती होते. जो प्रत्येक परिस्थितीत टिकून राहतो. कुणी मन दुखवलं, काही अडचण आली, काही असो किंवा काही नसो, पण त्या प्रत्येक परिस्थितीत आम्हाला ख्रिस्ताचा प्रकाश आमच्या जीवनामध्ये झळकवायचा आहे. परमेश्वर त्याच्यात आम्हाला मदत करणार आहे. जर तो प्रकाश आहे, अंधाऱ्या परिस्थितीत तो बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला, तर आज आमचा टाइम आहे. आमच्या जीवनातल्या अंधाऱ्या परिस्थितीमध्ये म्हणायचं आहे आम्हाला, देवा हा अंधकार निघून जाऊ दे येशूच्या नावात. माझ्या घरावर तुझा मुख प्रकाश पाड, आमची दारिद्र्यता काढून टाक प्रभू, आमचे आजार काढ, आमच्या परिवारावरती तुझा पवित्र प्रकाश पाड. मी चॅलेंज देतो तुम्हाला, तुमचा परिवारातला प्रत्येक व्यक्ती बदलल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर त्यांचा ताबा घेईल. काही लोक ना एकटेच असतात देवामध्ये अख्ख्या घरातले, आणि ते म्हणतात की माझ्या घरात मीच विश्वासणार आहे. ते बाकीचे कुणीच आले नाहीत अजून देवाकडे. मी तुम्हाला सांगू का एक रहस्य? नको. ऍक्च्युली ना, म्हणजे मी खूप लोकांना असं भेटलो की जे 5 लोकांचा 7 लोकांचा परिवार आहे, त्यातला एकच व्यक्ती देवाकडे आलाय. अभ्यास केल्यानंतर कळतं की अख्ख्या घरातला सगळ्यात बदमाश जो होता तोच देवाकडे आलाय. फॅक्ट आहे. मी असं उगाच हवेत गोळीबार करत नाही, वाटलं मला असं तसं नाही. मी अभ्यास केलाय गोष्टीचा. जो सगळ्यात वर्स्ट होता त्यालाच देवाने उचललंय, त्याच्याद्वारे बाकीचे पण बदलतील. जो सगळ्यात मागे होता त्याला पुढे आणलंय, त्याच्याद्वारे अख्खा परिवार देवाकडे येणार आहे. आमेन. तुमच्याद्वारे तुमचा परिवार प्रकाशमान होणार आहे. हालेलुया. एक दिवा दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करणार आहे. हालेलुया. जे विझलेल्या स्थितीत आहेत त्यांना परमेश्वर तुमच्या जीवनाद्वारे प्रज्वलित करणार आहे. त्यांचे जीवन तो आशीर्वादित करणार आहे. बायबलमध्ये एक स्त्री आहे, वाचूनच टाकतो आधी मग सांगेन. ऐका, लूक 15वा अध्याय 8 ते 10 वचन. लूक चॅप्टर 15 वर्सेस 8, 9 and 10. 3च वचनात घटना आहे. ऐका, लूक 15, 8 ते 10. तसेच अशी कोण स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असता त्यातून 1 नाणे हरवले, तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही. अशी कोण स्त्री आहे?
बायबलचं वचन या ठिकाणी सांगत आहे, स्त्री आहे, तिच्याकडे 10 नाणी आहेत, 1 नाणं हरवलं, तिने दिवा पेटवला. सगळ्यात पहिलं काय केलं? महत्वाचं आहे. आणि मग सगळं घर झाडून तिने शोधलं शेवटपर्यंत. 9वं वचन, ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो. एक स्त्री आहे, सर्वसाधारण स्त्री, जिच्याकडे 10 नाणी आहेत. आता वास्तविक पाहता यहुद्यांच्या रीतीप्रमाणे ज्या स्त्रीने गळ्यामध्ये 10 नाणी घातली आहेत, ती स्त्री मॅरिड आहे असं त्याचा अर्थ होतो. तिचं विवाह झालेला आहे आणि ती 10च्या 10 नाणी फार महत्वाची आहेत. तिला लग्नात मिळालेली आहेत आणि तिने ते ओवून ती गळ्यात घालणं, चांदीची नाणी, हे महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस 1 नाणं हरवतं मध्येच, तो तिचा 10 नाण्यांचा नेकलेस विसंगत दिसतो, तो चांगला दिसत नाही. आणि मग तिच्या वैवाहिक जीवनावरती एक संकट किंवा अडचण तिला वाटू लागते. ते पूर्ण झालंच पाहिजे. ती 10च्या 10 नाणी त्या नेकलेस मध्ये आलीच पाहिजे. 10 नाण्यांपैकी 1 नाणं हरवलंय, ते तिला मिळालंच पाहिजे. ती प्रयत्न करणार आहे, पण काय, अंधार आहे घरात. मग ती पहिला दिवा लावते. ती आधी दिवा पेटवते आणि दिवा पेटवून ती सगळ्या घरात शोधते. 2 गोष्टी एकसारख्याच मानतो मी. जसा उजेड असून एक व्यक्ती अंध आहे, त्याला काहीच दिसणार नाही, आणि ज्याला डोळे असून समोर अंधार आहे त्याला पण काहीच दिसणार नाही. दोन्ही कंडिशन एकसारख्या आहेत. त्या स्त्रीने आधी दिवा लावला. जो व्यक्ती अंध आहे त्याच्या समोर कितीही प्रकाश ठेवा त्याला दिसणारच नाही, कारण त्याला दृष्टीच नाहीये. जो व्यक्ती डोळस आहे पण त्याच्या पुढे अंधार आहे, त्याला काही दिसणार नाही. आणि म्हणून जे लोक आध्यात्मिक दृष्टीने आंधळे आहेत ते आईबापाचा अपमान करतात. लेकरांनो, कान उघडे ठेवून ऐका. जे लेकरं आई बापाचा अपमान करतात जीवनात यशस्वी होत नाहीत. जो आई बापाचा सन्मान करतो त्याला दीर्घायुष्य मिळतं, बायबल सांगतं. ज्यांच्या नजरेपुढे अंधकार आहे, ज्यांच्याकडे वचन नाहीये, ज्यांना दिसत नाहीये, ज्यांना समजत नाहीये, ते लोक जीवनात अशा प्रकारच्या चुका करतात. बायबल सांगतं, पतींनो, हे पतींनो, ऐकताय का? ऐकताय? कधी कधी पती आहे का पत्ती आहे का चहा पत्ती आहे कळतच नाही. पतींनो, पत्नीवर प्रीती करा. कशी करा? ख्रिस्ताने कशी केली? स्वतःचा प्राण जाईपर्यंत प्रीती केली. मरण पावला, पुन्हा 3ऱ्या दिवशी मरणातून यासाठी उठला की परत त्याला मंडळीवर प्रीती करता यावी. पतींनो, प्राण जाईपर्यंत पत्नीवरती प्रेम करायला तयार आहात का? असाल तर तुम्ही खरं वचन लग्नात दिलेलं आहे. जे पती आपल्या पत्नीवर हात उचलतात, मारतात, ते वेडे आहेत. वेडा का मी म्हटलं? ते रस्त्यावरचे वेडे असतात, ते दगड घेतात, स्वतःला मारतात. वेडे स्वतःला मारतात. आपल्या पत्नीला मारणं, पुरुष आणि स्त्री 2 नाही, ते एकच आहेत. जो पत्नीला मारतो तो स्वतःचं नुकसान करतो. स्त्रिया म्हणजे एक देवाच्या राज्यातला फार मोठा आशीर्वाद आहे. आमीन. फार मोठा आशीर्वाद आहे, जबरदस्त आशीर्वाद आहे. कारण स्त्रियांना मल्टिप्लाय करण्याचा आशीर्वाद आहे. कसला? बहुगुणित. किराणा आणून द्या, भरपूर प्रकारचे पक्वान बनवून तुम्हाला देतील. त्यांच्या हातात पैसा द्या, भरपूर गोष्टी त्या करून दाखवतील. त्यांना टेन्शन द्या,
मग कशाला देता? तुम्हाला सांगितलं ना मल्टिप्लाय करतात त्या, मग चांगलं द्या, मल्टिप्लाय होईल. या स्त्रीच्या 10 नाण्यातलं 1 नाणं हरवलं, तिला ते मिळालंच पाहिजे. तिने दिवा पेटवला. आधी दिवा पेटणं गरजेचं आहे, अंधारात नाही शोधू शकत. त्या घरात तो दिवा, स्तोत्रसहित 119, 105 कोण सांगणार? तुझे वचन, हा वचनाचा दिवा ज्यावेळेस तुमच्या घरात पेटतो, हरवलेलं सगळं सापडतं. माझं सुख हरवलंय, माझा आनंद हरवलाय, माझ्या जीवनातलं हे झालं ते झालं. वचनाला पहिलं घरात महत्व द्या. आमच्या घरात डेली प्रार्थना झाली पाहिजे, कौटुंबिक प्रार्थना, सकाळी प्रार्थना, रात्री प्रार्थना, प्रार्थनामय जीवन पाहिजे. घरात निरंतर देवाच्या वचनाला पहिलं स्थान पाहिजे. आणि ज्या घरात देवाचं वचन आहे, जिथं दिवा पेटवलेला आहे, तिथं काय हरवू शकत नाही. आणि जिथं आज हरवलं असेल, देवाचं वचन स्वीकारा प्रियांनो. तुमच्या जीवनातले हरवलेले आशीर्वाद परत तुमच्याकडे येत आहेत. मी सहज बोलत नाही, मी देवाच्या उपस्थितीत सांगत आहे तुम्हाला. जालन्यात एका आईने असं स्वीकार केला, मी बोलतोय, तिने त्या वचनाचं जे हरवलंय ते सापडणार आहे. आणि तिचा मुलगा हरवला होता 20 वर्षापूर्वी. तिने ज्या दिवशी स्वीकार केला, 8 दिवसात 20 वर्षापूर्वी हरवलेला मुलगा परत तिच्या घरी आला. जेव्हा तुम्ही ते डिक्लेरेशन करता ना वचनाचं, त्यावेळेस प्रभूचे दूत ऐकतात ह्या वातावरणामध्ये. प्रभू त्यांना आज्ञा करतो, चल जा, शोध त्या मुलाला, चल त्याच्या मनात उघडे फोड, चल त्याला घेऊन ये लवकर, जा. देवदूतांना देव आज्ञा करतो. तुम्ही इथं बसलेले आहात, पण जसं तुम्ही प्रत्येक वचनाला आमेन म्हणताय, बाहेरच्या जगात हालचाल होत आहे. तुमच्या घरातली दरिद्रता देव काढून टाकत आहे. तुमचे दुश्मन परमेश्वर त्यांना बदलून टाकत आहे. जे तुमचा द्वेष करतात त्यांची मन परमेश्वर आज रात्री बदलत आहे. जे तुमच्यावरती राग करत आहेत, देव त्यांचा ताबा घेत आहे. आजच्या प्रार्थनेत बाहेरच्या जगात काहीतरी होत आहे. त्या स्त्रीला ते नाणं सापडलं. तिने मैत्रिणींना बोलवलं, माझं 1 रुपया सापडला, चला आपण पार्टी करू. करता म्हणजे हे पैशाबद्दल नाहीये गणित. एवढ्याशा वस्तूसाठी एवढा मोठा आनंद, म्हणजे हे उदाहरण कसल्या तरी दुसऱ्या गोष्टीबद्दल आहे. हे आत्म्यांना दर्शवणार आहे. हरवलेले आत्मे सापडणं. नाणं हरवलं होतं, त्या उजेडामुळे ते सापडलं. आज देवाच्या घरातले दिवे तुम्ही आहात. हम तो जलते दीप है यीशु की ज्योति के. हालेलुया. देवाने तुम्हाला दिवे केलेले आहे. देवाने तुम्हाला तो प्रकाश केलेला आहे की ज्या प्रकाशात हरवलेल्या गोष्टी शोधता येतील. जिथं तुम्ही जाल त्या ठिकाणामध्ये प्रभूचा प्रकाश तुमच्याद्वारे प्रकट होणार आहे. संत पौल काय उगाच बोलत नाही. काय हिम्मत लागते असं बोलायला, माझं अनुकरण करा. कसं बोलू शकतो असं संत पौल? तो काय देव आहे का? कुठली हिम्मत आहे त्याच्यात? आणि कशाच्या जोरावरती बोलतोय संत पौल? माझे अनुकरण करा. स्पष्ट सांगतोय मंडळीला, माझे अनुकरण करा, कारण त्याला गॅरंटी आहे. मी ख्रिस्ताचं अनुकरण करतोय, लोकांनी माझं अनुकरण केलं तरी ते ख्रिस्ताचंच अनुकरण होणार आहे. एवढी आमची साक्ष शुद्ध पाहिजे. नाही तर आमची साक्ष टाळ्या वाजून आणि लगेच ते अल्लाउद्दीनचा चिराग मळून असा लगेच त्याच्यातून तो जिन बाहेर येतो. जर आमची स्वतःची साक्ष कलंकित आहे तर आम्ही काय सांगणार आहेत? जर आम्ही दिवे आहोत आणि जर आम्ही प्रकाश देणारे आहोत, तर त्या प्रकाशात देवाच्या प्रिय लोकांनो, सगळ्यांना चांगल्या गोष्टी दृष्टीस पडल्या पाहिजेत.
आमच्या बोलण्या वागण्यातून देवाच्या राज्यावरती खूप चांगला प्रभाव पडला पाहिजे. जे लोक पापात आहेत, बंधनात आहेत, ते परत एकदा देवाच्या राज्यात आले पाहिजेत. आपला पापाचा त्याग करून, वाईट गोष्टीचा त्याग करून ते परत एकदा देवाच्या उपस्थितीमध्ये त्यांनी यावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. मग तिथं त्या स्त्रीने दिवा लावला. आणखीन कुमारी होत्या, त्यांनी पण दिवे आणले होते. किती कुमारी होत्या त्या? क्या बात. बायबल वाचणाऱ्या लोकांमध्ये सांगण्याची एक वेगळाच आनंद असतो. हालेलुया, प्रभूला धन्यवाद. 10 कुमारी होत्या. मत्ते 25वा अध्याय 1-4 पटकन वाचतो, ऐका. मत्ते 25:1-4. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारींसारखे असेल. त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या, 5 शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण आपल्या बरोबर तेल घेतले नाही. तेल कशाला घ्यायचं? दिवे पेटते राहिले पाहिजे. हालेलुया. जुन्या करारात याजकाला जबाबदारी दिली होती देवबापाने, आणि ती जबाबदारी ही होती की ज्यावेळेस परमेश्वर अग्नी पेटविल त्यावेळेस वेदीवरचा अग्नी पेटता राहिला पाहिजे. दिवे विसता कामा नयेत. देवाने जो अग्नी प्रज्वलित केलेला आहे, देवाचं काम आहे फक्त ते पेटवणं, पण त्याला पेटतं ठेवणं आपलं काम आहे. मग ते पेटतं कसं ठेवणार? तेल टाकावं लागेल. काही लोक नको तिथं तेल टाकतं. असं वाटतं 2-2 डबे संगतीच घेऊन चालले जिथं. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचे दिवे विसता कामा नयेत. 10 कुमारी आहेत, सारखे पोशाख आहेत, सारखे मेकअप आहेत, सारखे ड्रेस आहेत, दिवे सारखे, तयारी सारखी, प्रत्येक गोष्ट सारखी आहे, काहीच फरक नाहीये त्यांच्यात. कुमारी आहेत सगळ्याच्या सगळ्या, पण 5 शहाणे आहेत, 5 मूर्ख आहेत. शहाण्यांना शहाणं का म्हटलंय? त्यांनी पुढचा विचार केलाय. उशीर झाला वराला यायला, आमचे दिवे विझायला नकोत, तेल घ्या बरोबर. शहाण्यांनी आपल्या बरोबर तेल घेतलं आणि मूर्ख कुमारींनी तेलच घेतलं नाही बरोबर. चालेल तोपर्यंत चालेल दिवा. जोपर्यंत दिवा चालायचा आहे तोपर्यंत चालेल, नंतर विझला तरी चालेल, काही घेणं देणं नाहीये. मग वर येतो, चाहूल लागते. आता येतोय वर, खडबडून सगळ्या जाग्या झाल्या. अरे दिवा विझायला लागला, थोडं तेल द्या ना. आम्ही नाही देऊ शकत. आम्ही तुम्हाला दिलं तर आमचे पण दिवे विझतील ना. आम्ही कसं देणार तुम्हाला? काही लोकांना नाहीच म्हणता येत नाही. घे थोडीशी, काय नाही होत. नाही आम्ही चर्चला जातो. मग काय झालंय? घे थोडीशी, मित्र आहे की नाही आपण? थोडी, ती पहिली थोडी फुकट आहे, त्याच्यानंतरची विकत आहे. ती विकत घ्यायला लोकांनी घरं विकलेत. हिम्मत ठेवा नाही म्हणण्यासाठी. योसेफाच्या स्वभावाचे बना. पोटिफराची पत्नी चुकीच्या गोष्टी बोलतीये, पण तो देवाचा दास योसेफ म्हणतो, मी माझ्या देवाविरुद्ध पाप करू कसा? जे पळाला तिथून निघून गेला. तुम्हाला नाही म्हणण्याची हिंमत पाहिजे. नाही ती खूप जवळची मैत्रीण आहे माझी, पाळक साहेब, थोडं तेल द्यावंच नाही तिला. तुझा विजल आणि तिचा विजल. ती मूर्ख आहे, तू डबल मूर्ख आहे. मूर्खपणाचा बंडल आहेस तू एकदम. तू आणलंयस म्हणजे जे देवाने दिलंय ते तेल, ते पण देवाच्या योजनेचा भाग आहे. जे देवाने दिले ते घट्ट धरून ठेवता आलं पाहिजे.
जी योजना देवाने तुमच्यासाठी राखून ठेवली आहे त्याच्यात स्थिर राहणं गरजेचं आहे. दुसऱ्यांमुळं आपलं आध्यात्मिक जीवन व्यर्थ करू नका प्रियांनो. तू जर असं केलं तर मी तसं करेल, तू माझ्याशी नाही बोलला तर मी जाऊन जीव देईल, तू जर असं केलं तर मी तसं. हे सगळं आज बंद झालं पाहिजे. दुसऱ्यांवरती निर्भर नको. तिने मागितलं पण त्या 5 मूर्ख कुमारींना, ह्या शहाण्या होत्याच, तेल आणलं म्हणूनच नाही, खरंच त्यांच्यात शहाणपणा होता, नाही देणार. राग आला तरी चालेल. प्रत्येकाला नाही आनंदी करू शकत तुम्ही. येशूवरती खूप लोक नाराज होते म्हणून तो क्रुसावरती गेला. मंदिर पाडून टाका, 3 दिवसात मी उभारणार आहे. तळपायच्या मस्तकाला 46 वर्ष लागली रे त्याला. काय बोलतोयस तू? हे द्वेष वाटायचा. हे शास्त्री, सदुकी, परुषी, येशूच्या आधी त्यांना काय मान होता माहितीये? हे सगळे हजारो लोक त्यांच्या पाठीमाग. शास्त्री आला, रस्त्याने चालला, लगेच लोक, अरे शास्त्री, अरे हो, या या या, बसा बसा बसा. येशू आला आपला सिंपल मध्ये, सुताराचा मुलगा, हात ठेवतो, हिलिंग, डिलिव्हरन्स, हे ते. ती सगळी गर्दी इकडं. शास्त्री परुषी म्हणतो, काय झालं? सगळे तिकडे गेली गर्दी, अरे थोडे तरी या इकडं. पॉवरफुल आहे. तू नुसता बकवास करतो तेव्हा ते खरं सामर्थ्य देवाचं. 5,000 भोजन दिलं त्यांनी, त्या लाजराला उठवलं. काय काय करतो? जक्क्याला तारण, तू पण चल. अरे माझं नाव मोठं आहे, मी कसं येऊ त्याच्याकडं? तो सुताराचा मुलगा आहे, तिकडं कुठं घेऊन चालला? अरे माझं नाव मोठं आहे, मी सदुकी आहे, मी परुष आहे, शास्त्री आहे. सगळी गर्दी इकडे. कसं मारू या येशूला. लोक ख्रिस्ताचा द्वेष करायचे. तुम्ही सगळ्यांना खुश नाही करू शकत. तुमचा दिवा जर तुम्हाला पेटता ठेवायचा आहे तर कोणी खुश हो ना हो, तुमचा देव तुमच्यावरती खुश राहायला पाहिजे. बस, तुमचा देव संतुष्ट राहायला पाहिजे. दिवा पेटलाय का रे तुझा? तुला प्रवेश आहे. त्यांचा पण विजला, तुझा पण विजला, हो बाहेर. ज्ञानीपणाने वागलं पाहिजे प्रियांनो. ज्यावेळेस वर आला, मूर्ख कुमारी बाजारात होत्या प्रियांनो, तेल आणायला गेल्या होत्या. वर येणार आहे, मी काय म्हटलं? वर येणार आहे. आणि ह्या दिवसात अनेक लोक बाजारामध्ये असतील, तेल विकत असतील, पाणी विकत असतील, चर्चमध्ये बिझनेस उभारले असतील. ते त्या कामात व्यस्त आहेत. त्यांना ते करू द्या. मला मोठं करा, मला हे बनवा, मला ते बनवा, मला प्रेसिडेंट करा, मला असं करा. तो एक वेगळा क्राऊड आहे, त्यांना ते करू द्या. पण तुम्ही देवाकडे एकच सांगा, मला फक्त तुझं काम करायचंय. कोणी माझी स्तुती केली नाही तरी चालेल, पण माझा दिवा पेटता ठेवणार आहे मी. तू येईपर्यंत मी विश्वासात टिकून राहणार आहे. मला पद नको, मला लोभ नको, मला काही नको, मला मोठेपणा नको. मी स्वतःला लीन आणि नम्र करतो. आणि ज्याला मोठं करायचं ना देव, त्याला बरोबर मोठं करतो प्रियांनो. हालेलुया. ते कॉलिंगचा भाग आहे. ज्याला कॉलिंग नाही ते लोक जर पदावरती आले ना, मंडळी ढासळलीच म्हणून समजा. काही लोकांचं असं आहे, विमान पडलं तरी चाललं पण पायलट मला करा, मी सोडवणार. मला टेक ऑफ लँडिंग नीट जमत नाही, कोसळलं नाही तर काहीतरी होऊन जाईल, सगळे मरून वरती काय होणार आहे? काही नाही, पण मी उडवणार विमान. अरे दुसरा भारी पायलट आहे, त्याच्याकडे लायसन आहे, त्यांनी कोर्स केलाय, सगळे येतं. अजिबात नाही, मीच. मिरज मधला मोठा माणूस मीच आहे, मलाच करा. हालेलुया. आमचा दिवा पेटता राहिला पाहिजे. ज्या देवाने सुरुवातीला म्हटलं की प्रकाश हो, प्रकाश झाला, ते सुरुवातीचे ना देवाचे शब्द आजही तसेच आहेत. शब्द मेले नाहीत, संपले नाहीत. हे समजून घ्यायला तुमचा आध्यात्मिक दर्जा खूप उंचवला पाहिजे. आज मी जे बोलतोय हे समजण्यासाठी तुम्हाला पूर्ण पवित्र आत्म्यात स्वतःला सुपूर्त करावं लागेल. मग हे बोलणं माझं कळेल की जे परमेश्वर बोलला होता, प्रकाश हो आणि प्रकाश झाला, हे जे त्याचे शब्द आहेत ते आज पण जिवंत आहेत. आणि ते सामर्थ्य ज्यावेळेस आम्ही स्वीकारतो, आमच्या अंधारात पण त्याचा प्रकाश प्रकाशित होतो प्रियांनो.
त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनात प्रज्वलित होतं आणि आमचे दिवे तो विझू देत नाही. आम्हाला तो पवित्र आत्मा आठवण करून देतो, बाळा रे तेल घ्यायला विसरू नकोस. हालेलुया. चर्चला चाललास वेळेवर जा. आमचे दिवे नेहमी प्रज्वलित असावेत, जेणेकरून देवाचा गौरव होणार आहे. शहाण्यांनी आपले दिवे घेतले, भांड्यात तेलही घेतले, एक्स्ट्रा ऑइल त्यांनी आपल्याबरोबर घेतलं, दिव्याची त्यांनी काळजी घेतली. जो प्रकाश देवाने तुमच्या आणि माझ्यामध्ये दिलेला आहे तो नेहमी झळकत राहिला पाहिजे, तो तेवत राहिला पाहिजे. तो प्रकाश आमच्यामधून कधी जाता कामा नये. देव पहिल्या जुन्या करारात अग्नी पेटवायचा याजकाला जबाबदारी दिली होती. इंधन टाकत राहायचं याजकाने. एकदा देवाने अग्नी दिला तो विझू द्यायचा नाही. आज तुमच्यात आणि माझ्यात तो देवाचा अग्नी प्रज्वलित आहे. देवाने त्याच्या वचनाने आम्हाला प्रकाशित केलंय आणि आमच्यामध्ये तो प्रकाश निरंतर टिकून राहिला पाहिजे. एका क्षणासाठी सुद्धा मोह बरेच येतील, येणार नाहीत असं मी म्हणत नाही. संधी भरपूर येतील, पण त्या संधी स्वीकारायच्या नाहीत. पाप करण्याचा, मोह करण्याचा, अनेक गोष्टींसाठी सैतान तुमच्या पुढं एखादा डाव मांडू शकतो, पण त्या परिस्थितीत सुद्धा आम्हाला योसेफासारखं मन पाहिजे आणि आम्हाला तिथून पळून जाण्याची, निघण्याची शक्ती पाहिजे. नाही म्हणता आलं पाहिजे, कारण की आम्हाला हे महत्वाचं आहे की आमचा दिवा पेटता राहिला पाहिजे. जो ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यामध्ये आहे तो महत्वाचा आहे. आता ह्या 5 ज्या स्त्रिया आहेत किंवा ज्या कुमारी आहेत त्यांना हुशार म्हटलंय, पण याचं रहस्य जुन्या काळात नीतिसूत्र 31 मध्ये दिलेलं आहे. वाचू आपण एक वचन, नीतिसूत्र 31 आणि 18 सद्गुणी स्त्रीबद्दल लिहिलंय. आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते, तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. आमेन. सद्गुणी स्त्रीचा दिवा विझत नाही, तो तसाच पेटता राहतो, मध्यरात्रीमध्ये जसा विझून जात नाही. जोपर्यंत त्या दिव्याची गरज आहे तो पेटता राहतो. या 5 शहाण्या कुमारींचे दिवे विझले नाहीत. आज कोणती कुमारी आहे जी ख्रिस्ताला सामोरे जाणार आहे? ती मंडळी आहे प्रियांनो. मंडळीचा दिवा शेवटच्या काळात पेटता राहिला पाहिजे. आमच्या मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचा अग्नी नेहमी प्रज्वलित असला पाहिजे. देवाच्या वचनाचं सामर्थ्य प्रज्वलित असलं पाहिजे. आमच्या कुटुंबात देवाचा दिवा, देवाच्या वचनाचा आणि सामर्थ्याचा दिवा नेहमी प्रज्वलित असला पाहिजे. परमेश्वराची इच्छा आहे. योहान 8 अध्याय आणि 12 वचन, जॉन चॅप्टर 8 वर्स 12. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. मीच म्हणजे इथे मीच म्हणजे दुसरा कोणीच नाही. तो असं म्हटला असता, मी पण जगाचा प्रकाश आहे, तू पण आहेस. हा पण आहे बरं का, तो पण आहे, मी पण नाही. बायबल सांगतो की येशूने म्हटलं, मीच, माझ्याशिवाय दुसरा नाही. मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. त्याने तुम्हाला आणि मला जीवनाचा प्रकाश दिलेला आहे. तो एवढा प्रकाशमान आहे. प्रकटीकरण 21 अध्याय 23 वचनात स्पष्टच सांगितलंय. नगरीला, नगरीला म्हणजे त्या नगरीला की ज्याला स्वर्गीय यरुशलेम म्हटलेलं आहे, त्या नगरीबद्दल बायबल सांगतं, नगरीला सूर्य चंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नाही. सूर्याची चंद्राची आवश्यकता नाही, कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली आहे आणि हाच कोकरा तिचा दीप आहे. येशू ख्रिस्त आमचा दिवा आहे. कसं नातं आहे आमच्या प्रभू बरोबर आमचं. किती सुंदर वचन आहे. जगात असताना त्याच्या राज्यासाठी आम्ही प्रकाशाची प्रजा आहोत. त्या नगरीमध्ये मंदिर पाहण्यात येत नाही प्रियांनो. कोकरास मंदिर होणार आहे तुमचं आणि माझं. म्हणजे याचा अर्थ जगात असताना त्याचं मंदिर आपण, वर गेल्यावर आपलं मंदिर तो. आज इथं असताना त्याने आम्हाला दिवे केलेलं आहे आणि स्वर्गात आपल्यासाठी तो दिवा आहे. काय नातं आहे मंडळीचं आणि ख्रिस्ताचं. तो प्रकाश आहे, त्या प्रकाशाची आम्ही प्रजा आहोत.
तो तेजस्वी आहे, त्या तेजस्वी सामर्थ्याचे आम्ही लेकरं आहोत. आणि जर त्याचे आम्ही लेकरं आहोत तर मत्ती 5:14-16 वचनात बायबल सांगतं. 14 वचन एक वाचू आपण. मत्ती 5:14, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. आमेन. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. बरं, प्रभू म्हणतो मीच जगाचा प्रकाश आहे, म्हणजे माझ्याशिवाय दुसरं कुणीच नाही. आणि आता ह्या वचनात सांगतो की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. असं कसं? ऐकताय तुम्ही? ऐका. आदाम आणि हवा दोन नाहीत, एक आहेत. येस ऑर नो? पत्नी आणि पती दोन नाही, एक आहेत. मग जर ह्याच्यावर विश्वास आहे तर ख्रिस्तानी मंडळी दोन नाही, एकच आहेत. मग जर तो प्रकाश आहे, आम्ही पण प्रकाश आहोत. हालेलुया. तो प्रकाश आहे तर आम्ही पण प्रकाश आहोत. तो तेजोमय आहे तर आम्ही पण तेजोमय आहोत. त्याचे गुण प्रदर्शित होतील. असं होणार नाही की मस्तक प्रकाश आहे आणि शरीर अंधार आहे. हे मस्तक ज्या ख्रिस्ताचं आहे त्याच ख्रिस्ताचं शरीर आपण आहोत. जर तो प्रकाश आहे तर त्याने तुम्हाला आणि मला पण प्रकाश केलेला आहे. या जगामध्ये त्याने तुम्हाला आणि मला प्रकाश म्हणून ठेवलेला आहे. सुरुवातीचा प्रकाश, तो प्रकाश, ख्रिस्ताचा प्रकाश, तो आज आमच्या जीवनामध्ये आहे. जिथं उभे राहू तिथं देवाचा प्रकाश झळकणार आहे. जिथं जाऊ तिथून अंधकार निघून जाणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? कितीतरी वेळा तुम्हाला प्रार्थना करायची तो गरज पडू देणार नाही. माझे शब्द थोडे जड वाटतील पण लक्ष देऊन ऐका. कितीतरी वेळा फक्त तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून एखाद्या ठिकाणी पाऊल जरी ठेवलं तरी देव अद्भुत काम करेल. एक मिलिटरी ऑफिसर सुट्टीसाठी आला होता. घरी आला सुट्टीतून, तिकडे त्याचा ॲक्सिडेंट झाला. डोक्याला मार लागला. आयसीयूत त्याला ठेवलं 1 महिनाभर. मला फोन आला, 1 महिना झाला असं असं आर्मीतला आमचा मुलगा असं असं त्याला ॲडमिट केलेलं आहे. त्या भावाच्या मिसेसचा फोन आला की प्लीज पास्टर तुम्ही या, असं असं आहे. मी म्हटलं मी येणारच आहे पुण्यामध्ये. मी गेलो मिलिटरी हॉस्पिटलमध्ये. आयसीयूत जायचं मला सांगितलं. मी तिकडे गेलो आतमध्ये. आता मी जसा त्या आयसीयूत गेलो, परमिशन काढून तिथं बाजूला उभा आहे, ती बहीण आहे तिकडं. हा 1 महिना कोमामध्ये. आता मी त्या बहिणीला म्हणणार आहे, मी बघतोय नाही का ॲज अ डॉक्टर म्हणून पण टंग्समध्ये प्रेयर चालली आहे, काय झालं याला काय नाही, प्रार्थना कशासाठी करायची मी पाहतोय. आणि त्या आत्मिक सामर्थ्यात मी त्याच्याकडे पाहतोय. खटकन त्याने डोळे उघडले. मनात म्हटलं बाबा जरा प्रेयर करायची संधी तरी द्यायची. बायकोला म्हणतो पाणी दे ना मला. ती रडायला लागली. पास्टर काय केलं तुम्ही? प्रार्थना पण नाही केली. काय केलं? मी काय नाही केलं, तो सर्व काही करायचा. प्रकाश आला. अंधकाराला रिक्वेस्ट नाही करायची, हे सैताना प्लीज जातो का? रोगांनो जाता का प्लीज? ते ॲक्च्युली मी आलोय नाही का प्रार्थनेसाठी, प्लीज गेला असतं तर. प्रभूची उपस्थिती आली की अंधाराला जावं लागतं. हे वचन आज आत्म्यात स्वीकारून घ्या. माझं चॅलेंज आहे, आज रात्री प्रत्येक प्रकारचा अंधकार तुमच्या परिवाराला, तुमच्या जीवनाला सोडून जाणार आहे. आज रात्री देवाच्या बरकतीचा हात तुमच्या जीवनावर येत आहे.
त्याने तुम्हाला दरिद्री राहण्यासाठी निवडलं नाही. तुमचा देव गरीब आहे, बिलकुल पैसे नाही त्याच्याकडे, त्याचे खिसे रिकामे आहेत. तो राजा नाही, तो राजांचा राजा आहे. आणि त्या एवढ्या मोठ्या देवाचे आम्ही एक सगळे खास लोक आहोत, त्याचे लेकरं आम्ही आहोत. विश्वासणाऱ्यांनो, 50 रुपये 100 रुपयासाठी देवाकडे मागू नका. तुम्ही मग चुकीच्या ठिकाणी आलात. तो म्हणतो मागायचे तर राष्ट्रवतना दाखल माग, मी तुला देऊन टाकेल. तुमच्या प्रार्थना आज मोठ्या प्रमाणात वाढवा. आज त्याला सांगा तुझा पवित्र मुख प्रकाश माझ्या जीवनावरती पाड. तयार आहेत तुम्ही? थँक्यू जीसस, ग्लोरी, हालेलुया. पवित्र स्वर्गीय देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणास येतो. आज या रात्रीच्या समयी तुझ्या वचनाद्वारे आमची भेट घेतलीस. आम्ही त्या तुझ्या प्रकाशातले लोक आहोत. तू आमचा प्रकाश आहेस प्रभू, ज्याने आमच्या जीवनातला अंधकार काढून टाकला आणि ज्याने आम्हाला प्रकाशित केला. आज तुझकडे आम्ही प्रार्थना करतो देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सगळ्या अंधारी सत्ता निघून जाऊ दे. तुझ्या दैवी सामर्थ्याचा वर्षाव कर प्रभू. सर्व सैतानाच्या योजना येशूच्या नावात आज रात्री आम्ही रद्द करतो. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्ही डिक्लेअर करतो. राजा, तुझ्या पवित्र आत्म्याचा अग्नी आम्ही घोषित करतो. तुझं सामर्थ्य आज आम्ही स्वीकारतो. प्रभू तुला धन्यवाद. तुझा पवित्र लख प्रकाश आज या ठिकाणावरती तू पाडलायस. प्रत्येकाचं जीवन तू प्रज्वलित केलं प्रभू. तुझे उपकार मानतो. स्वर्गीय बापा, तुझी दया आणि कृपा कर. जे आजारात आहेत त्यांना बरं कर, जे दुःखात आहेत त्यांना दुःखातून बाहेर काढ, जे संकटात सापडलेत त्यांना संकटातून बाहेर काढ. प्रभू तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू आज रात्री आमची प्रार्थना तू ऐकलीस. उद्या आणि परवा प्रभू बायबल स्टडी आणि इव्हनिंगच्या मीटिंग्स प्रभू तू आशीर्वादित कर. प्रभू आमची एकच प्रार्थना आहे प्रभू, सभा तेव्हा यशस्वी आहे जेव्हा मंडळीची वाढ आणि उन्नती होते, जेव्हा आत्म्यांची भर पडते आणि लोक तुझ्या सानिध्यात आशीर्वादित होऊन तुझ्या वचनात मोडावले जातात. प्रभू तुझा ध्येय, तुझं उद्दिष्ट प्रभू या सभांमधून सफल होऊ दे. प्रार्थना करतो देवा, ज्या गोष्टी प्रभू मिरजेने कधी पाहिलं नसतील त्या या दिवसांमध्ये घडू देत देवा. जे चमत्कार या भूमीने कधी पाहिले नव्हते ते चमत्कार या दिवसांमध्ये घडू दे. आज रात्री अनेकांची स्वप्न दृष्टांताद्वारे भेट घे देवा. इथून जाता जाता अनेकांना आनंदाच्या बातम्या येऊ देत प्रभू. आज रात्री देवा तू अंधकार काढून टाकलायस, अनेकांना त्याचा अनुभव दे. द्वेष करणारे लोक आनंदाने बोलतील अशी दया कर प्रभू. तुझ्या सामर्थ्याचा वर्षाव कर. अनेक बंधनं आज तू तोडलीस प्रभू, धन्यवाद देतो. तुझी कृपा दृष्टी कर, तुझं गौरव हो दे. इथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे, आमचं सहाय्य कर प्रभू. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून विद्या ऐक. आमेन, आमेन, आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. जोरदार टाळ्या येशूसाठी.